नमस्कार मंडळी, मी प्रियांका रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा म्हणजे एकदम जरा वेगळ्या पद्धतीने आपण आज पराठा बनवणार आहोत। हा बटाट्याचा पराठा। तर आपण नेहमी बटाटा उकडून पराठा बनवतो, तर यावेळी थोडीशी वेगळी पद्धत आहे। तर ही वेगळी पद्धत बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे। तर हा पराठा एकदम सॉफ्ट होतो आणि या पराठ्याला देखील बघा पदर खूप छान असा सुटलाय, आतून स्टफिंग देखील छान असा भरलेला आहे। एक नंबर टेस्टी पराठा आहे, मुलांना खूप छान असा आवडेल असा पराठा आहे। तर हा आपण मुलांना दह्यासोबत किंवा सॉस सोबत देऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा। तर यासाठी मी बघा 3 बटाटे घेणार आहे। तर या बटाट्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत। तिन्ही बटाट्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत। एकदम बटाट्याची सालं काढून झाली की आपल्याला ही बटाटी धुवायची वगैरे नाही आहेत, अशीच बटाटी घ्यायची आहेत। तर आता ही आपल्याला कट करायची। तर कट करायची देखील एक पद्धत आहे। बटाटी आपल्याला मोठी मोठी अशी कट नाही करायची आहेत। तर बटाटी कट करताना पहिला हा बटाटा अर्धा असा कट करायचा आहे आणि मोठे मोठे पीसेस नाही कट करायचे, नाहीतर काय होईल की आपला बटाटा व्यवस्थित फ्राय होणार नाही आणि आपला पराठा व्यवस्थित बनणार नाही। तर त्यासाठी एका बटाट्याला पहिला मधून कट करायचं आहे। मधून कट करून झालं की अर्ध्या बटाट्याला परत कट करायचं आहे आणि त्याचे बारीक स्लाइस करायचे आहेत। आपल्याला मोठे मोठे पीसेस कट नाही करायचे। मोठे मोठे पीसेस कट केले तर तो व्यवस्थित फ्राय होणार नाही आणि आपला जो बटाटा आहे तो चांगला शिजणार नाही, तो कच्चा राहील। तर आपल्याला कच्चं वगैरे असं मुलांना खाऊ घालायचं नाही आहे, चांगलं व्यवस्थित शिजवलेलं आपल्याला मुलांना खाऊ घालायचं आहे। बटाट्याचे चांगले स्लाइस करून झाले तर एका साईडला मी भिड्याचा तवा गरम करत ठेवला आहे। मी भिड्याचा तवा वापरणार आहे, तुमच्याकडे जी कोणती कढई ते वगैरे असेल ती वापरायचे। यामध्ये 1 पळी तेल घ्यायचे, पाव चमचा हळद, 1 चमचा धनापूड आणि माझा घरगुती मालवणी मसाला 1 चमचा घेतला आहे। यामध्ये पाव चमचा आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घ्यायचे। तर 1 चमचा आपल्याला जो मेन मसाला आहे ज्याने आपल्या या पराठ्याला टेस्ट येणार आहे तो मसाला आहे मॅजिक मसाला। तर हा आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे आणि हे मसाले आपले तेलात छान असे परतून घ्यायचे, कुठेही कच्चापणा राहिला नाही पाहिजे। तर आता हे मसाले आपण तेलात चांगले परतून घेऊयात। तेलात परतून झाले की यामध्ये आपले जे बटाट्याचे स्लाइस केले ते यामध्ये टाकून हा मसाला पूर्ण बटाट्याला लावून घ्यायचा आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे हा बटाटा। हा मसाला पूर्णपणे लागला पाहिजे बटाट्याला, तेव्हाच हे आपला पराठा आहे तो खूप छान असा चविष्ट असा होऊ शकतो। आत्तापर्यंत जे आपण पराठे बघितले आहेत ते उकडलेल्या बटाट्यापासून बघितले, पण ही रेसिपी मला असं वाटतं मी पहिल्यांदाच पोस्ट केली असेल, व्हिडिओ हा मी अपलोड केला असेल। कदाचित कधी कोणी केला देखील नसेल फ्राय केलेल्या बटाट्यापासून पराठा। तर यामध्ये आता आपण चवीसाठी मीठ घालणार आहोत, अर्धा चमचा। हे मीठ देखील चांगल्या बटाट्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजून एक अर्धा पळी आपण तेल घेणार आहोत, म्हणजे टोटल दीड पळी आपण तेल घेतलं आहे। तर काय होतं की जर तेल कमी असेल तर हा बटाटा चांगला फ्राय होणार नाही, पण आपल्याला जास्त ऑइली देखील बनवायचा नाही आहे। तर यावर झाकण ठेवून आपल्याला हा बटाटा आता फ्राय करून घ्यायचा आणि अधूनमधून परतत राहायचं आहे, जेणेकरून हा बटाटा आपला खालती लागणार नाही। वाफेवरच शिजवायचं, यामध्ये पाणी टाकायचं नाही। पाणी जर टाकलं तर या पराठ्याची पूर्ण चव निघून जाणार। तर परत झाकण ठेवून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे, चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। अधूनमधून परतत राहायचं आहे, अलटत पलटत राहायचं आहे, जेणेकरून आपला हा बटाटा आहे तो खाली तव्याला चिपकणार नाही आणि करपणार नाही आणि आपल्या पराठ्याची टेस्ट देखील चांगली राहील। जे महत्त्वाचं आहे ते हे आतलं स्टफिंग महत्त्वाचं आहे। जर आतलं स्टफिंग छान झालं, टेस्टी झालं तर आपला पराठा टेस्टी होणार आणि आपली मुलं देखील आवडीने हा पदार्थ खाणार। तर हा असा परतत राहायचा आहे चांगल्या प्रकारे। खालती मसाला लागला असेल तर तो चांगला असा काढून आपण परतत राहायचं आहे। मसाला मेन लागूनच द्यायचा नाही। तर हा आपल्या चमच्याच्या साहाय्याने आपण कट करून बघायचा बटाटा शिजलाय की नाही। बटाटा छान असं शिजायला पाहिजे, तर यासाठी आपण अधूनमधून परतत असा झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं आहे। बटाटा छान प्रकारे शिजला की आपल्याला एका स्मॅशरने आपल्याला हा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे छान प्रकारे। तर हे चालू प्रोसेसमध्येच होणार आहे, आपला गॅस चालू असणार आहे, बटाटा देखील तव्यावर फ्राय होत असणार आहे आणि त्यातच आपल्याला चालूमध्येच आपल्याला हा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे गॅसवरच। छान असा बटाटा स्मॅश झाला पाहिजे, जसं आपण पुरणपोळीचं सारण आपलं एकदम स्मॅश झालेलं असतं, एकदम मऊसूद असतं, त्याप्रमाणे आपल्याला हे बटाट्याचं सारण करून घ्यायचं आहे।
झटपट रेसिपी होते, काही टेन्शन नाही, काही त्रास नाही या रेसिपीला. अगदी मोजकेच मसाले लागतात आणि बटाटा तर कधीही आपल्या घरी अवेलेबल असतो. जर मुलं भाजी खात नसतील तर त्या टायमाला आपण असा पराठा बनवून देऊ शकतो. मुलं देखील आवडीने खूप खातील. आता आपण अगोदरच कोथिंबीर आहे ती धुवून ठेवायची आहे. तर धुतलेली कोथिंबीर बारीक चिरायची आणि यामध्ये टाकायची आणि टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. या सारणात टाकायची आणि कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. तर मी पीठ अगोदरच मळून ठेवलेलं होतं. मी सकाळी जे टिफिनला माझ्या मिस्टरांना टिफिनला चपाती करून दिली त्यामधलंच मी थोडंसं पीठ अगोदरच बाजूला काढून ठेवलेलं होतं. तर हे जे मळलेले पीठ होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं, कारण सकाळी 8 वाजता पीठ मळलेलं होतं. आणि मग मी पराठे बनवायच्या अगोदर पाऊण तास अगोदर मी काढून घेतले आणि मग मी पराठे बनवायला घेतले, त्याचे गोळे बनवून. चांगले असे 5 असे गोळे तयार झाले आहेत. तर आता या 5 पराठे आपल्याला बनवायचे आहेत. तर हा पहिला आता पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि याची छान अशी वाटी बनवायची आहे. आता वाटी तर प्रत्येकाला बनवता येत असेल. आपण मोदक ज्याप्रमाणे करतो तेव्हा पण आपण वाटी बनवतोच. तशीच आता आपल्याला ही वाटी बनवायची आहे आणि जे आपले सारण आहे ते यामध्ये टाकून आपल्याला हे मोदकाचा आकार बनवून आपल्याला हे छान असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. मोदक कसं बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे करून छान असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि आता हा पिठात घोळवून थोडंसं पीठ घ्यायचं. जर आपल्याला हाताला जर पीठ लागत असेल ना, मळलेलं पीठ, तर सुकं पीठ घ्यायचं आणि हे करायचं, चांगला गोळा बनवायचा. आणि आता आपण हे पिठात घोळवून चांगला असा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना देखील खूप महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला हा पराठा जास्त पातळ नाही करायचा आहे आणि जास्त जाड देखील ठेवायचा नाही, मीडियम आकाराचा ठेवायचा आहे. एक पराठा जरी खाल्ला तरी मुलांचं पोट भरतं. विचार करा, आता एवढ्या जाडीचा आपल्याला पराठा ठेवायचा आहे. आणि आता हा तवा किंवा आपल्याकडे पॅन असेल त्यावर टाकायचा. खालतून थोडासा शेकला की आपल्याला हा परतायचा आहे. चांगला परतायचा आहे आणि कायलट्याने आणि रुमालाने हा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे पराठा. तुम्हाला जर रुमालाने जमत असेल तर रुमालाने शेकवा, जर कायलत्याने जमत असेल तर कायलत्याने शेकवायचं. चांगल्या कडे आपल्याला शेकवून घ्यायचं आहे, पलटी करायचा आणि कडेने हे प्रेस करत चांगला आपल्याला हा पराठा फुलवून घ्यायचा आहे. आणि याला चांगलं दोन्ही साईडने तूप लावून हा आपल्याला पराठा मुलांना द्यायचा आहे खायला. तर असंच आता मी दुसरा पराठा देखील लाटते आणि हा देखील आपल्याला तव्यावर शेकवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने शेकला की हा पराठा आपल्याला पलटायचा आहे आणि चांगला वरच्या बाजूने देखील आपल्याला असं थोडं हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं, जास्त दाब नाही द्यायचा आहे, नाही तर आपलं स्टफिंग सगळं बाहेर येईल. आणि हा देखील पराठा माझा बघा एकदम छान असा फुगला आहे. फुगलेले पराठे खूप बघायला देखील छान आणि खायला देखील छान वाटतात. याला तूप लावून मुलांना द्यायचं आहे. तर असेच मी बाकीचे देखील पराठे करून करते. तर आपला पराठा रेडी आहे. सॉफ्ट असा पराठा झाला आहे. तर आतून देखील बघा एकदम स्टफिंग भरलेला आहे, पदर सुटलेला पराठा आहे. खूप छान असा 1 नंबर टेस्टी पराठा होतो. तुम्ही करून पहा, तुमच्या मुलांना खायला द्या. जर आवडली रेसिपी तर लाईक कमेंट करून सांगा मला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर आणि सबस्क्राईब करा. दह्यासोबत मुलांना खायला द्या. दह्यात थोडीशी साखर टाकायची आणि मुलांना खायला द्यायचं. तर मी मुलांना टिफिनला देखील हाच दिला आहे. तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.